आणि इथे आलेले सगळे पत्रकार बंधूंचा मी हे दिवस स्वागत करतो की त्यांनी आपला जे किमती समय आपलं जे टाइम आहे ते इथे काढून ते लोक आलेले आहेत। आमचा विषय असा होता, मी मंगेश वानखेडे वंचित बहुजन आघाडी नागपूर शहरचे अध्यक्ष म्हणून आणि वंचित बहुजन आघाडी जे सातत्यानं दीक्षाभूमीचा प्रोग्राम आणि जे प्रोग्रेस होत असते त्यासाठी ते सतत बोलत असतात। त्यासाठी आमची अशी मागणी होती की तिथे जे आता आपलं जे पाहता क्लासरूम्स आहे, कॉलेज आहे, त्या परिसरमध्ये पण रूम्स अवेलेबल्स आहे, तिथे पण ते शाळा आहे, कॉलेज आहे, त्या कॉलेजला पण जर ते तसं पण 3 ते 4 दिवस 6 दिवस कॉलेज बंद असतात तर जे आम्हाला तिथे लोक येणार आहे, जे श्रद्धाळू तिथे येणार आहे त्यांना ते रूम, त्यांना ते क्लास अवेलेबल झाले पाहिजे। तसे पण आपल्याला तिथे पाहतो की वारंवार जे तिथे श्रद्धाळू असतात तर क्लासेस नाही होत, तर 5 दिवसपर्यंत कॉलेज ते जे प्रशासन आहे, कॉलेजचं जे परिसर आहे त्याला 5 ते 7 दिवसाची सुट्टी असते। तर ते 7 दिवशी तिथे सगळ्या क्लासरूमला अटॅच, तिथे बाथरूम्स अवेलेबल्स आहेत, तिथे राहण्याची व्यवस्था पण आहे, तिथे राहण्याची व्यवस्था पण होऊ शकते। तर आम्हाला असं म्हणणं आहे की कॉलेज परिसर, कॉलेज आणि शाळा, लॉ कॉलेज ते पण खाली जर झालं आणि प्रशासनाने ते कॉलेजला पण खाली करून तिथे राहण्याची व्यवस्था करून दिली तर ती खूप चांगल्या पद्धतीने इथे आपले श्रद्धाळू तिथे राहू शकेल, आमची ही मागणी होती। आणि जे तिथे उर्वरित काम जे आहे आणि जे तिथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाबद्दल मी सांगून काय इच्छितो की आपण जे पाहता की हे जे दीक्षाभूमी आहे ते ऑल ओव्हर इंडियामध्येच नाही तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये बाबासाहेबांनी जे क्रांती घडून आणलेली आहे ती क्रांती फक्त नागपुरात दीक्षाभूमीमध्येच घडून आणलेली आहे। ते क्रांतीचे स्तूप जे आहे ते आपल्याला इथे भेटते आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही हे प्रेस रिपोर्टच्या मार्फत सांगण्यास इच्छितो की हे त्यांची जे दक्षिण पश्चिम मधून ते आमदार पण आहेत आणि दीक्षाभूमी पण हे दक्षिण पश्चिमच्याच अंतर्गत येते, तर त्यांनी हे श्रद्धाळूसाठी ओपन करण्यात यावं आणि त्यांनी विशेष लक्ष दीक्षाभूमीसाठी देण्यात यावं की इथे जे येणारे श्रद्धाळू आहे ते मागच्या वर्षी पण त्यांची चेंगराचेंगरी झालेली आहे, बरेच लोक इथे ऍडमिट पण झालेले होते, त्यामुळे यावेळेला अशी कोणती भानगड झाली नाही पाहिजे। आणि प्रशासनाने आमचे इथे मान्यवर इथे बसलेले होते, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की कोणत्या पद्धतीने कार्य चालू आहे। ज्या मीटिंग्स 3 महिन्या अगोदरपासून चालू होत होत्या आता प्रोग्राम 2 महिन्यावरती आलेला आहे, तरी प्रशासनाने याची काही दखल घेतलेली नाहीये। आजही आम्ही जर सर्वे केला तर सर्वेमध्ये मागच्या आमच्या मान्यवरांनी पण सांगितलं आणि मी पण सांगून इच्छितो की आज पण इथे कुठलंच वर्क होत नाहीये आणि त्यांनी बोललेलं आहे की आम्ही हे सविस्तर माहिती तुम्हाला पुरवण्यात येईल। अजूनपर्यंत मीटिंग्स कलेक्टर साहेबांकडे गेल्यानंतर पण कलेक्टर साहेबांनी पण उडवाउडवीचे उत्तर दिले की ते बोलले की आम्ही मीटिंग्स लावू तेव्हा तुम्हाला कळवू, म्हणजे अजूनपर्यंत मीटिंग्स लागलेल्या नाहीये आणि जे उर्वरित बाबी आहे ते पण पूर्णपणे झालेले नाहीये। तर याच्यावर दीक्षाभूमी स्मारक समितीचं काय म्हणणं आहे? दीक्षाभूमी स्मारक समिती आहे, आपण 14 ऑक्टोबरचा दसरा कार्यक्रम करत असतो, हो, मुख्यमंत्रीच असतात, त्यांच्यासाठी एवढा पैसा खर्च होतो, एवढा स्टेज खर्च होतो, त्यांना दीक्षाभूमी स्मारक बोलवतात, त्यांचं मत काय आहे? त्यांनी का बरं निवेदन दिलं सगळ्यात प्रशासनाला? त्यांनी का बरं पूर्वतयारी करत नाही? तुम्ही सगळे जे पाहतात की प्रशासन कुठल्या मार्गावर चाललेलं आहे, ईव्हीएमचा मुद्दा असो किंवा तुम्ही काल दीक्षाभूमी स्मारक समितीची गोष्ट करतो त्याच्यामध्ये सुरक्षेचा हे पण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पण निवेदन दिलेलं आहे। कालच आमची भेट झाली त्यांच्यासोबत, सुरेश साहेब बंदेसोबत पण भेट झाली की त्यांनी का नाही करण्यात यावं, त्यांनी का नाही पुढाकार घ्यावा, तर ते बोलले की आमचे ऑलरेडी दिलेलं निवेदन आहे, त्यांनी आम्हाला प्रत पण दाखवलेली आहे, त्यामुळे आता ते काय करतील प्रशासन। आणि आम्ही पण काल जाऊन निवेदन देऊन आलो, वंचित बहुजन आघाडी आणि महाबोधी महाविहार समितीच्या माध्यमातून पण आम्ही त्यांना रिपोर्ट दिले की ही जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे
त्यामुळे दीक्षाभूमीला 15 लाखपेक्षा जास्त जनसंख्या येण्याची शक्यता आहे. तर त्याला वरगडू नये आणि लवकरात लवकर त्वरित कामं करावे ही आम्ही त्यांच्याकडे आमचं मत व्यक्त केलेलं आहे. येणाऱ्या उर्वरित काळात जे काही मीटिंग्स होतील त्या मीटिंग्समध्ये आम्हाला सातत्यानं बोलवता जाईल असं आमची अपेक्षा आहे. आणि आम्हाला पण ते माहिती पडलं पाहिजे की कुठल्या माध्यमातून ते कोणते कामं करत आहे. कारण आम्हाला पण इथे जे आम्ही इथे बौद्ध बांधव आहोत, जे नागपुरात राहणारे लोक आहेत, त्यांना पण बाहेरचे येणारे लोक प्रश्न विचारतात, का हो तुमच्या नागपुरात असं का, ती गैरसोय काय होते. तर आम्ही त्यामुळेच प्रशासनाकडे जाऊन हे सगळ्या मागण्या केल्या.